विद्यालय राजूर आहे, म्हणजे जिल्हा अहिल्यानगर आहे. आणि आपण पाहिलं तर ते म्हणजे माझ्या उपकरणाचे बहुउद्देशीय व्हीलचेअर आहे. ज्या मुलांना चालता येत नाही किंवा उठता नाही येत किंवा बसता नाही येत त्याच्यासाठी ही व्हीलचेअर मी घेऊन आलेलो आहे. याच्यावरती आपण पाहिलं तर आपण सोलर प्लेट बसवलेली आहे. सोलर प्लेटमुळे आपला फॅनवर लाईट तुम्ही हे पाहू शकता. पाहू शकता आपण. समजा आपल्याला उन्हापासून संरक्षण हवे असेल तर आपण कापडी छताचा वापर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच्या मागे म्हणजे आपल्याला पावसापासून संरक्षणासाठी आपण छत्रीचा वापर केलेला आहे. समजा आपल्याला म्हणजे भटके कुत्रे किंवा भटके जनावरांपासून आपल्या बचावासाठी आपण वापर केला. इथे पाहिलं तर मी हुक बसवलेला आहे, त्याला आपण म्हणजे बॅग व टिफिन बॅग लटकू शकतो. त्याच्या खाली आपण पाहिलं तर आपण प्रथम उपचार पेटी ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याला काही आपल्या याच्यातले सामान किंवा काही अन्य सामान हवे असेल तर आपण याची प्रथम उपचार पेटी ठेवलेली आहे, पाहू शकतो. आणि इथे वर पाहिलं तर आपण स्टडी टेबलची सुविधा केलेली आहे. आपल्याला जसं किंवा वाचायचं असं आपण याच्यावर लिहू शकतो किंवा वाचू शकतो किंवा जेवण करू शकतो. याच्या खाली आपण पाहिलं तर मी टॉयलेट सीट बसवलेली आहे. टॉयलेट सीट मध्ये आपण टॉयलेट करू शकतो किंवा काही अन्य करू शकतो. इथे आपण पाहिलं तर मी इथं बॉटलची सुविधा केलेली आहे, म्हणजे आपल्याला नुसतं टिफिन बॅग मध्ये हात घालायला नको त्यासाठी मी बॉटलची सुविधा केलेली आहे. आणि इथे पाहिलं तर मी हॉर्न बसवलेला आहे. आपल्याला पाणी किंवा अन्य सामान हवे असेल तर आपण हॉर्न वाजवू. मोबाईलचं स्टँड बसवलेलं आहे, म्हणजे आपल्याला मनोरंजनासाठी हे मोबाईलचं स्टँड बसवलेलं आहे. आणि म्हणजे आता ही व्हीलचेअर कुणी खोल फिटिंग होऊ शकते. हिला खर्च आलेला आहे 2100 रुपये. आणि ही आपण एक कारचे तिकीट टाकून बी देऊ शकतो, म्हणजे गरिबांना, सामान्य माणसाला किंवा गरीब माणसाला परवडत अशी व्हीलचेअर बनवलेली आहे. कमी खर्चात जास्त फायदे भेटू शकतात. थँक्यू. आम्ही सौर ऊर्जेवर चालणारा ट्रॅक्टर तयार केला. याच्यामध्ये आपण नांगरणी, वखरणी, खुरपणी, पेरणी तसेच आपण आपल्या शेताला पाणी देईपर्यंत त्याच्यामध्ये आम्ही थोडं मोठ्याने बोला म्हणजे आवाज व्यवस्थित. नांगरणीचं मशीन लावले, नांगरणी पण करू शकतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बियाणे टाकून आपण पेरणी पण करू शकतो. हे सर्व आम्ही बजर लावला. याच्यामध्ये आपण शेतात न राहून आपल्या शेताच्या मालात संरक्षण करू शकतो. आणि आपण जर पाहिलं असेल की शेतकरी हाताने खांदे कोंबडून फवारणी करतो, तर आम्ही याच्यामध्ये फवारे लावल्यात आणि आपल्याला फक्त मशीन चालवायची गरज आहे आणि स्विच ऑन करून द्यायचे आहे. आपल्यावर स्प्रे. कुठली मोटर बसवली याच्यामध्ये? डस्टरची मोटर आहे. किती आला खर्च? 8,000 खर्च. म्हणजे सर्व उपकरण सोलर असल्या कारणाने आपल्याला पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनाची पण गरज नाही. अच्छा, पुढे सोलर वरती चालते का? डिझेलची पेट्रोलची गरज नाही. मॉडेल बनवलेला, याचं नाव आहे स्वस्त स्वच्छ. हे आपण टाईल्स साफ मुलांच्या रांगेत आणि आपण बदलू शकतो. या बॅटरीवर चालतो. बॅटरी नसेल तर लाईटवर सुद्धा चालतो. वापर केला आहे प्लास्टिक. यामध्ये सर आपण प्लास्टिक बॉटलचा वापर केला आहे. प्लास्टिक ही आपल्या जगामध्ये सर्वात मोठी समस्या उभी राहत आहे व ती पर्यावरणास हानिकारक आहे. त्याऐवजी आपण त्याच प्लास्टिक बॉटल्सने आपण पर्यावरणास कशी आपण सुरक्षित करू शकतो याचा प्रयत्न आम्ही साधासा प्रयत्न केलेला आहे.
त्यामध्ये प्लास्टिक बॉटलचं एक कंपाऊंड म्हणून घेतलेलं आहे, जेणेकरून झाडाचे संरक्षण म्हणजे ट्री गार्ड तयार होत आहे. आणि यामध्ये वॉटर सर्क्युलेशन सुद्धा चालू ठेवलं आहे, जेणेकरून झाडाला सतत पाणी भेटत राहील. हायवेच्या किनारी पाण्याचं म्हणजे टँकर साहाय्याने पाणी पुरवले जाते आणि म्हणजे अतिशय कमी पाणी झाडांना भेटते किंवा बाकी पाणी वाहून जाते. असं न करता म्हणजे या उपकरणाचा वापर केला तर यात 50-60 लिटर पाणी येऊन वन टाईम वाहू शकतो. हे लाल कलर देण्यामागचं कारण काय? सर अपघात सुद्धा टाळू शकतो. मोठमोठे कॉर्नर्स असतात तेव्हा गाडी आपली वेगात असते, त्यावेळेस समजले नाही की इकडे कॉर्नर्स आहेत, त्यावेळेस आपली गाडी रस्त्यावर जाऊन आपल्याला अपघात होतो. त्यावेळी आपण ह्या रेड कलरवरती त्या ब्लू कलर मारला आहे, ब्लू कलर चांगला रिफ्लेक्ट होतो. पण रेड कलर त्याने चांगला रिफ्लेक्ट होतो, पण त्याची फोटो काढली नाही. याच्यावर लाईट पडली की हे ग्लो होत आहे, जेणेकरून गाडी चालकाला समजेल की इकडे रस्ता संपतो. हा लाल कलर कोणता आहे? पोस्टर कलर आहे ऑइल की पेंट आहे. थोडक्यात सांगशील काय प्रोजेक्ट? सर ऑर्गॅनिक वेस्ट असं की जे व्हेजिटेबल्सपासून निघालेले वेस्टेज किंवा जे डेड पार्ट्स ऑफ ट्रीज असतात ना, त्याच्यापासून आम्ही पेपर्स बनवलेले आहोत. आहेत बनवलेले पेपर? हो, पेपर्स बनवलेले हे 2 पडलेले सॅम्पल्स. सर ये पुलिस पेट्रोलिंग रोबोट है सर, जो हमारे रियल लाइफ के सुपर हीरो पुलिस है, जो हमारी सेफ्टी करते हैं. तो हम कम्युनिटी ने उनकी सेफ्टी के लिए क्या किया, उन पर अक्सर अटैक होता रहता है. जैसे कि सर यहाँ पर आप देख सकते हैं कि पूना में, पुलिस में, जलालाबाद में पेट्रोलिंग के टाइम पुलिस पर हमेशा अटैक होता रहता है. तो इसको देखते हुए हमने एक पेट्रोलिंग रोबोट बनाया है. अब पुलिस क्या करेगी, पुलिस स्टेशन में बैठी रहेगी और उसके जगह पर ये रोबोट जाएगा और पुलिस का सारा काम वो करेगा. सबसे पहले हमने यहाँ पे लाइव कैमरा लगाया है, ये 24/7 ये लाइव स्ट्रीमिंग करता रहेगा. यार यहाँ पर ये सारा डेटा कैमरे में वो डिटेक्ट होता रहेगा. अभी ऑन नहीं हो रहा है. इसमें सर हमने क्या लगाया है कि अगर पुलिस को किसी पे सस्पेक्ट होगा सर, तो हमने इसे वॉकी टॉकी सिस्टम भी लगाया है. तो पुलिस क्या कर सकेगी कि अपने सस्पेक्ट पर्सन से बात कर पाएगी. और सपोज अगर सर कहीं पे ये जो रोबोट है सर ऑब्स्टिकल अवॉइड, ये बाय डिफॉल्ट अपने रास्ते को खुद ब खुद टर्न कर सकता है. इसके लिए कोई ह्यूमन की जरूरत नहीं है. हमने फिर यहाँ पे इसमें GPS ट्रैकर इंस्टॉल किया. सपोज अगर हमारा अभी मॉडल अमरावती साइंस कॉलेज में है, तो यहाँ पर सर लैटिट्यूड और लैटिट्यूड लॉन्गिट्यूड हर मिनट हर सेकंड का लैटिट्यूड लॉन्गिट्यूड यहाँ पर सर प्रिंट होता रहेगा. तो पुलिस इसको देखती रहेगी. पुलिस इसको लैटिट्यूड लॉन्गिट्यूड को देखते रहेगी और एरिया में देखते रहेगी हमारा रोबोट अभी किस टाइम कहाँ पर है. फिर हमने सर यहाँ पे स्मोक सेंसर लगाया पुलिस के काम को और आसान करने के लिए. सपोज इन केस पब्लिक प्लेस पर अगर कोई लोग मतलब ड्रिंक करते हैं या स्मोक करते हैं, तो वो डिटेक्ट करेगा और यहाँ पे हाई अलर्ट का मैसेज मिलेगा. तो पुलिस इससे अलर्ट हो जाएगी कि इस एरिया में किसी प्रकार का गतिविधि हुआ है. फिर हमने सर यहाँ पे एक साउंड सेंसर लगाया है. अगर इनकेस कहीं पर पब्लिक प्लेस पे कहीं पर गन शूट होता है, बॉम्ब ब्लास्ट होता है, तो वो हाई अलर्ट डिटेक्ट करेगा और एक बजर पुलिस स्टेशन में बजेगा. तो पुलिस को अपने लैटिट्यूड और लॉन्गिट्यूड से वो समझ जाएगी इस एरिया में बॉम्ब ब्लास्ट हुआ या गन शूट हुआ है. तो पुलिस उस पर जल्द से जल्द कार्रवाई कर पाएगी सर. और सर और हमने इसमें सर एक हेल्प किट इंस्टॉल किया है. इनके सपोज हमारा रोबोट रोड से जा रहा है, कहीं पर अगर एक्सीडेंट हो जाता है तो पुलिस को आने में कभी कभी डिले हो जाता है. तो सर वो फर्स्ट एड बॉक्स वहाँ पे हमारा रोबोट उसको प्रोवाइड करेगा. हम यहाँ पे एक ऐसा बटन, इमरजेंसी बटन पर लगाएंगे फ्यूचर में, ताकि वो जब भी रोबोट इस एरिया से गुजरेगा, अगर किसी को एक्सीडेंट होगा, तो जब तक एम्बुलेंस नहीं आती है, जब तक पुलिस नहीं पहुँचती है, तब तक वो फर्स्ट एड बॉक्स का हेल्प लेके उसे कुछ राहत मिल सकती है. इसके सामने सर ऑब्जेक्ट आता है, तो अपना डायरेक्शन चेंज कर डायरेक्शन चेंज होगा सर.
जैसे इसके सामने कोई ऑब्जेक्ट आएगा सर, डायरेक्शन अपना खुद चेंज करेगा, ऑटोमेटिक चेंज करेगा. 2 मिनिटात संपवलं असतं. स्टार्ट. हा एक फॉरेस्ट ॲनिमल सेफ्टी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये एखाद्या हंटरनी जर एखाद्या प्राण्याची हंटिंग करायचं जर ट्राय केलं, सपोज हा हंटर आहे आणि हा एखाद्या प्राण्याची हंटिंग करतोय, तर लगेच आमचं जे काही सर्किट आहे त्याची हंटिंग करायचं ट्राय केलं, लगेच आमचं सर्किट ते डिटेक्ट करतं. डिटेक्ट करून फॉरेस्ट ऑफिसला सिग्नल्स देतं. फॉरेस्ट ऑफिसला सिग्नल्स आले की फॉरेस्ट ऑफिस लगेच त्याच्यावर कारवाई करू शकतं. त्यांच्या पेट्रोलिंग व्हॅन्स वगैरे लगेच जाऊन पेट्रोलिंग करू शकतात. आणि आमचं जे चॉपर आहे ते तिथं आग लागली असेल तर आग विझवायचंही काम करू शकतो. या पद्धतीने आपली जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आपली जी जुनी त्यांचं आपण जतन आणि संवर्धन करू शकतो. याचे पोस्टर आपण लावलेलं आहे की जेणेकरून रात्रीचं जे काही पेट्रोलिंग आहे तर ते या पोस्टावरच्या पद्धतीने आपण करू थँक्यू. कुठला चॅनल